शेतीमालाच्या घसरत्या भावामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला असून कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये दर आणि मका पिकाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर चक्का-जाम आंदोलन केले। चांदवड येथे 23 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या उपोषणाची शासनाने उशिरा दखल घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले। यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। तहसीलदार अनिल चव्हाण आणि पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत झाली। दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी बाजार समितीत भेट देत आंदोलकांशी संवाद साधला। कांदा व मका पिकांना सध्या समाधानकारक दर मिळत नसल्याचे मान्य करत दीर्घकालीन धोरणाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नाफेडमार्फत पारदर्शक खरेदीसाठी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत तात्काळ बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले। मात्र ठोस निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। आमरण उपोषणासाठी गेली 4 दिवसापासून बसलेलो आहे। काल जवळजवळ 4-2 जणांची परिस्थिती अतिशय गंभीर चिंताजनक प्रकृती निर्माण झाल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं। त्यामुळे शेतकरी संतापला आणि त्यांनी गेली 3 दिवसापासून आपण जर बघत असाल तर मागच्या आठवड्यामध्ये विकणारा 1000-1200 रुपये कांदा आज तो 600-700 रुपये विकतोय। पर्यायाने शेतकरी संतापला आणि तो रस्त्यावर आला आणि त्यांना आमच्या आमरण उपोषणालाही पाठिंबा दिला की आम्ही या ठिकाणी सरकारला जाग येण्यासाठी नॅशनल हायवे बंद केल्याशिवाय सरकारला त्याची खबर कळत नाही, म्हणून त्यांनी हा आजचा नॅशनल हायवे बंद केला। परंतु वस्तुस्थिती अशी आहे की खऱ्या अर्थानं शेतकरी आपण 2 महिन्याचा जर आपण अंदाज घेतला जानेवारी-फेब्रुवारीचा, तर जानेवारी-फेब्रुवारी पासून कांद्याचे दर कोसळलेले आहे, मकाचे दर कोसळलेले आहे। पर्यायानं प्रत्येक शेतकऱ्याचं त्या ठिकाणी ट्रॅक्टर मागे 10,000 रुपयाचं नुकसान आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी 2-3-4 लाख रुपयाला आपला तोट्याने शेती करण्याची वेळ आलेली आहे। उत्पादन खर्च जर आपण बघितला तर 1,30,000 पर्यंत उत्पादन खर्च येतो एकेरी, आणि त्या ठिकाणी उत्पादन निघतं फक्त 70 ते 80 क्विंटल आणि आजच्या बाजार भावाने त्याचे होतात फक्त 70-80 हजार रुपये। पर्यायाने 50 ते 60 हजार रुपये तोट्यानं एकरी शेती करावी लागते। ही दयनीय अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। कर्जमाफी होत नसल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे। या अनेक गोष्टी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आमची मागणी अशी आहे की शासनानं या ठिकाणी कांद्याला अनुदान द्यावं, मकाला अनुदान द्यावं। ज्या लोकांनी गेली 2-3 महिन्यापासून कांदा विक्री केलेली आहे, मका विक्री केलेली आहे, त्यांना कमीत कमी 1500 रुपये हमी भाव द्यावा, ही आमची सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे। या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी लक्ष घालून आहेत। मी उपोषण करताना या संदर्भातली सविस्तर माहिती दिलेली आहे आणि शक्य झालं तर या 4 दिवसाच्या आत उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळ स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून चर्चा ते करतील आणि त्याच्यात निश्चितपणे त्यांचं समाधान होईल। नाशिकमध्ये आम्ही आल्यानंतर नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न देखील सुरू आहे आणि काही लोकांनी आज माझी गाडी अडवण्याचं ठरवलं होतं। दुर्दैवाने माझी गाडी निघून गेली, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम काही होऊ शकला नाही, म्हणून त्यांची क्षमा मागतो की तुमचा कार्यक्रम होऊ शकला नाही, तुम्ही माझी गाडी अडवू शकला नाहीत, पण तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्यामुळे मला आजच भुजबळ साहेबांनी, गिरीश भाऊंनी, दादा भुसे सगळ्या मंत्र्यांनी आज नाशिकच्या कांद्यावर बैठक घ्या अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे। त्यामुळे लवकरच ती बैठक घेऊन दरवर्षी आपण काही ना काही तोडगा काढतो, तसा तोडगा आपण निश्चितपणे कांद्यावर काढून आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करू।